मालिकांची अभिनेत्री विनोद नाही करू शकत किंवा विनोदी अभिनेत्री मालिका नाही करू शकत. असं होतं की सुपर्ण, माझी इच्छा आहे की तो तुझा वेडेपणा परत दाखव लोकांना. ओंकार आणि भाऊ कदम ह्यांच्या समोर तेवढ्याच लेवलवर उभं राहणं इज ऑल्सो एक खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी. त्याला वाटलं हे करायचंय, माझा 100% सपोर्ट आहे. मला वाटलं मला हा प्रोजेक्ट करायचा, तर त्याचा 100% सपोर्ट आहे. नमस्कार, कलाकट्टा प्राईममध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. हसताय ना, हसायलाच पाहिजे हा कार्यक्रम येतोय आणि माझ्यासोबत आहे हसवायला आलेली अभिनेत्री सुपर्णा श्याम. खूप खूप स्वागत आहे. कशी आहे? थँक्यू सो मच. मस्त मजेत आणि हसते, खूप हसते आणि हसवायला येते. आम्ही पाहिलंय, आता आधी रिहर्सल झालीये. काय कमाल हसलीये तू. ऐकव ना एकदा प्लीज. अरे बापरे. तर बेसिकली मी खूप मोठी फॅन आहे जुही चावला, त्यामुळे दिस इज फॉर द लव्ह ऑफ जुही चावला. हे कमाल आहे. पण हे येत होतं म्हणजे लहानपणापासून जुही चावलाची फॅन असल्यामुळे की हे याच मंचावर सापडलंय? ह्या मंचावर म्हणजे निलेशला सापडलाय. ते एक दिवस मी असंच काहीतरी करत होते, मी म्हणजे बिफोर आम्ही एकदा भेटलो होतो तेव्हा झालं होतं ते. तर त्याचं असं झालं की एक मिनिट काय, आणि मग मी नॉर्मल होते, मी असं पटकन निघून गेला ते. आणि मग ते त्याच्या लक्षात होतं, ते त्यांनी मला यावेळी सांगितलंय, तू जुही चावला हस आता बस. तो ते जस्ट झालं, असं झालं ते. सुपर्णा, तू डेली सॉप केलेस, म्हणजे एक अभिनेत्री म्हणून पुढे आलीयस, पण आता तू एक विनोदी अभिनेत्री मधून एक सुंदर अभिनेत्री, म्हणजे या टीम मधली एक बोलतात ना, एक सुंदर अभिनेत्री आपल्याला दिसणार आहे, अशी तू येणार आहेस. काय थॉट होता जेव्हा तुला विचारलं या कार्यक्रमासाठी? हाच थॉट होता की ॲज अन ॲक्टर एक तर मला ते ब्रेक करायचंय की मालिकांची अभिनेत्री विनोद नाही करू शकत किंवा विनोदी अभिनेत्री मालिका नाही करू शकत. हे साफ चूक आहे. जसं आपण भरत दादाला बघितलंय की त्यांनी खूप कमाल सिरियस कॅरेक्टर्स पण केलेत. त्यांनी तो कमेडियन तर कमालच आहे, पण काही फिल्म्स त्याच्या इतक्या अप्रतिम आहेत ज्याच्यात त्यांनी सिरियस काम केलेलं आहे. तो असं नाही होत की एखादा ॲक्टर विनोदी असतो किंवा एखादा ॲक्टर सिरियस असतो किंवा एखाद्या ॲक्टरला एकच जॉनरा येतो, असं नसतं. ॲक्टर असतो, त्याला सगळे जॉनराज येतात, सगळं येतं, फक्त ते एक्सप्लोर करायची संधी मिळत असते. तसं तसं ते लोकांपुढे येतं. तर मला वाटतं ही माझी संधी आहे की मी कॉमेडी जे लोकांसमोर अजून आलेलं नाही आहे किंवा खूप वर्षांपूर्वी लोकांनी बघितलं होतं 2009ला वगैरे, त्याच्यानंतर आत्ता इट इज लाईक माझ्यासाठी एक ॲज अन आर्टिस्ट खूप मोठी ट्रीट आहे किंवा एक ग्रोथ होण्यासाठी, खूप मोठा ग्राफ मिळण्यासाठी एक खूप मोठी संधी आहे माझ्यासाठी. पण आला कसा तुझ्याकडे, म्हणजे तू ऑडिशन वगैरे दिली होतीस की म्हणजे की सुचलंय यांना की आपण सुपर्णाला विचारून बघूया वगैरे? खूप वर्षांपूर्वी निलेश आणि मी एका शो मध्ये होतो एकत्र, ज्याच्यात आम्ही स्किट्स करायचो आणि आम्ही दोघंही त्याच्यात पार्टिसिपंट्स होतो. तर आम्ही सगळ्यात जास्त स्किट्स एकत्र केले होते तेव्हा. तर त्याला तो कॉन्फिडन्स तेव्हापासून होता माझ्यात. बट मी शिफ्ट झाले टुवर्ड्स डेली सोप्स आणि मालिका, म्हणजे त्याच्याकडे शिफ्ट झाले. पण ह्यावेळी नवीन सुरू करताना त्याचं असं होतं की सुपर्ण, माझी इच्छा आहे की तो तुझा वेडेपणा परत दाखव लोकांना. आणि मग माझं असं झालं, व्हॉट बेटर टू डू. म्हणून आय जस्ट टूक इट. आणि टूक इट म्हणण्यापेक्षा मी आणि त्याचंही असं होतं की आपण काही स्क्रिप्ट वाचूयात, काही करूयात. कारण किती नाही म्हटलं तरी ओंकार आणि भाऊ कदम ह्यांच्या समोर तेवढ्याच लेवलवर उभं राहणं इज ऑल्सो एक खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी, एक खूप मोठं प्रेशर आणि ती भीती. कारण ते त्याच्यात पारंगत आहेत, त्याला तोड नाही आहे किंवा त्यांची लेवलच वेगळी आहे. तर ते सगळं मॅच करण्यासाठी म्हणा किंवा त्यासाठी आम्ही काही रिडिंग्स केले आधी की थोडासा माझा पण ब्रेक होण्यासाठी, त्या मालिकांच्या ह्याच्यातनं बाहेर येण्यासाठी वगैरे. तर त्या हिशोबाने ते सगळं झालं आणि इट फेल इन प्लेस. नक्कीच. पण लग्न झालंय आताच आपलं. अहोंशी काही डिस्कशन केलं का या बाबतीत? कारण रीलवर तर आम्ही पाहत असतो. अरे बापरे. नाही, अहोंशी डिस्कशन असं नाही. आमचं दोघांचं एक तेवढं आहे की आम्ही कामाच्या बाबतीत एकमेकांना हे नाही करत. त्याला वाटलं हे करायचंय, माझा 100% सपोर्ट आहे. मला वाटलं मला हा प्रोजेक्ट करायचा, तर त्याचा 100% सपोर्ट आहे. तर डिस्कशन होतं, सजेशन्स असतात, पण इव्हेंच्युअली डिसिजन आमचा असतो. आणि पहिल्यांदा त्याला सांगितल्यावर ही वॉज व्हेरी हॅपी की बाबा चला, मला जे आता घरात सहन करावं लागतं ते निलेश करेल, आता माझं हे गेलं. त्यामुळे तो खूप खुश होता. पण रील्सच्या माध्यमातून मी त्याला त्रास देतच राहणार आहे. काय प्रतिक्रिया होती पहिला एपिसोड जेव्हा झाला तेव्हा?
अरे बापरे, संकेत वॉज व्हेरी हॅपी. त्याला खूप म्हणजे तो खूप खुश होता की मला काहीतरी असं छान करायला मिळतंय. अँड ही वॉज अ लिटल जेलस की बाबा हिला तर वेगवेगळे कॅरेक्टर करायला मिळणार आहे, वेगवेगळं काय काय करायला मिळणार आहे. त्याची ती एक जेलसी होती, बट ॲट द सेम टाइम ही वॉज व्हेरी हॅपी. तो इतका खुश असतो की तो सगळं माझं बास्केट वगैरे सगळं तयार करून देतो की तू जा, तू तू हस, तू खुश राहा तिकडे. आणि हसव बाबा आम्हाला. त्यामुळे पहिला एपिसोड ही एन्जॉयड अ लॉट. येस, नक्कीच. आता पुन्हा पुन्हा भेटू. आता वेळ कमी आहे, तुम्हाला शूट करायचंय. पुन्हा पुन्हा भेटू. खूप थँक्यू आणि हसवत राहा. आम्हाला खूप इच्छा आहे की आम्ही तुम्हाला हसवत राहू आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्याकडे नक्की पोहोचवा वेगवेगळ्या माध्यमातून. पण येस, हसताय ना, हसायलाच पाहिजे. थँक्यू सो मच. थँक्यू.